शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप पिकातील सोयाबीन पिकासाठी कोणते टॉपचे वाण आपण लागवडीसाठी वापरू शकतो, ज्याचे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतलेले आहे. त्यांच्या अनुभवावरून आपण टॉप 5 वाण आणि शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लावताना जसे मागच्या वर्षी आपण बघितले ते खूप जास्त नुकसान हे सोयाबीन पिकामध्ये दिसून आले. त्यामुळे आपण आता वाण सांगताना विभागानुसार म्हणजे विदर्भ विभागासाठी, मराठवाडा विभागासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी कोणकोणत्या प्रकारचे लागू शकतो त्यानुसार आपण वाणाची यावर्षी आपल्याला निवड ही करायची आहे. आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचा विचार करताना तर सर्वात पहिले जर आपण बघितलं तर त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले वाण म्हणजे JS 335. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा जर कालावधी बघितला तर 90 ते 100 दिवसाचा कालावधी आहे आणि याच्यासाठी हलक्या व मध्यम जमिनीमध्ये येणारे हे वाण आहे. शेतकरी मित्रांनो, JS 335 हे खूप जुनी व्हेरायटी आहे आणि हे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही भागामध्ये लागवडीसाठी योग्य आहे. यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरे जर बघितलं तर त्यास हे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. त्यामध्ये KDS 992 जे फुले दुर्वा नावाने ओळखले जाते. शेतकरी मित्रांनो, या व्हेरायटीचा खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगले उतारे पाहायला मिळते. बरेचसे शेतकरी याचा टोकन पद्धतीने सुद्धा वापर करतात. 3 ते 4 दाण्याच्या शेंगा यामध्ये बघायला मिळतात आणि खूप चांगले उत्पादन हे पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये या शेतकऱ्यांनी घेतलं. त्याच तुलनेत विदर्भामध्ये या वाणाला पाहिजे तसा प्रतिसाद किंवा पाहिजे तसे उत्पादन हे झालेले नाही. यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण तिसरा नंबरला जर बघितली तर KDS 726 जे फुले संगम नावाने ओळखली जाते. ही सुद्धा टोकन पद्धतीने बरेच शेतकरी करतात. ही मध्यम व भारी जमिनीसाठी म्हणजे हलक्या जमिनीत त्याचा पाहिजे तसा उतारा येत नाही, परंतु मध्यम व भारी जमिनीमध्ये चांगले उतारे शेतकऱ्यांनी घेतले. हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालणारी व्हेरायटी आहे. त्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आता आपण विदर्भासाठी जर बघितले तर त्यामध्ये बूस्टर कंपनीचे हुतुतू जे पांढऱ्या फुलाची सोयाबीनचे वाण आहे, हे मध्यम कालावधीचं वाण आहे आणि सर्व प्रकारच्या जमिनीत म्हणजे हलकी, मध्यम व भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची तुम्ही लागवडी करू शकता. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर 5व्या नंबरला जर बघितलं तर बूस्टर कंपनीचेच खोको हे लवकर येणारं वाण आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, हे पानबसन, चुनखडी किंवा पांढरी यामध्ये जमत नाही. याला मध्यम व भारी जमीन लागते. या दोन वाणाची विशेषतः आपण मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या अनुभवावरून बघितली की यामध्ये चारकोल रॉट, येलो मोगझॅप, फायटोथेराब्लाइट हा कमी प्रमाणात आला. त्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, हे शेंगा याच्या बुरेल असल्यामुळे याच्यावर अळ्याचा अटॅकसुद्धा कमी प्रमाणात दिसून असला. त्यामुळे सर्वात जास्त पसंती यावर्षी विदर्भ भागामध्ये म्हणजे वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या दोन वाणाला दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या वाणाचा यावर्षी शॉर्टेज येऊ शकतो. तर आपण सोयाबीन लावायचा विचार करत असला 1 किंवा 2 बॅग या वाणाची नक्की लावून बघा. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आपण JS 9305 जे की लवकर येणारी वाण आहे याचीसुद्धा लागवड करू शकता किंवा ग्रीन गोल्ड 3344 याचीसुद्धा लागवड करू शकता किंवा रुची कंपनीचे 2001 किंवा 1001 याचीसुद्धा लागवड करू शकता. सोयाबीन वाणाबद्दल बोलायचे शेतकरी मित्रांनो, तर मागच्या 2 वर्षापासून सोयाबीनचे खूप कमी उत्पादन हे निघत आहे. त्यामध्ये चारकोल रॉट, येलो मोझॅक किंवा फायटोथेराब्लाइट. त्यामुळे सोयाबीन लावताना आपापल्या भागामध्ये कोणत्या याचे जास्त उत्पादन मागच्या वर्षी आले त्याचाच अनुभवावरून यावर्षी बऱ्याचशा शेतकरी लागवडी करत आहे आणि तुम्हीसुद्धा त्याच्याप्रमाणेच लागवडी करायला पाहिजे. आपल्या भागामध्ये कोणत्या सोयाबीन वाणाचे मागच्या वर्षी चांगले उत्पादन आले कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सोपे जाईल. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि अशाच शेतीविषयी नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.